Good morning, all of you. In this lecture, we will start our last unit, unit number 4, directing and controlling. Our first question is, what is motivation? Explain features of motivation. Okay, motivation concept खूप interesting आहे. यामध्ये बरेच क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. So our first question is, what is motivation and its feature? जसं की म्हणतो आपण ऑर्गनायझेशन मध्ये मोटिवेशन असेल, लिडरशिप असेल, डिलिगेशन असेल, है ना, डिसेंट्रलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टींना खूप इम्पॉर्टन्ट दिलं जातं, कारण याचा डिरेक्टली इन्फ्लुएन्स जो आहे हा तुमच्या परफॉर्मन्स वरती होत असतो. So motivation is the process that account for an individual intensity, direction and persistence of effort towards attaining a goals. म्हणजे मोटिवेशन हे कशासाठी दिलं जातं, जेणेकरून we can easily achieve goals and objective of the organization. The main feature of motivation are goal oriented. Okay, so motivation चा मेन मोटो काय असेल किंवा फीचर काय असणार आहे तर गोल ओरिएंटेशन असेल. गोल ओरिएंटेड कंटिन्युअसली प्रोसेस अँड द सायकोलॉजिकल फिनॉमिना. मोटिवेशन काय आहे, मोटिवेशन इज द सायकोलॉजिकल प्रोसेस असं म्हटलं जातं. सायकोलॉजिकल फिनॉमिना that convert ability into performance. It's very important thing. काय सांगायचंय बघा आपल्याला, मोटिवेशन is the psychological phenomena that convert ability into performance. म्हणजे तुमच्यामध्ये ability आहे, बऱ्याच वेळी असं होतं की आपल्याकडे ability आहे पण आपण काही करायला तयार नसतो. तर अशा सिच्युएशन मध्ये मोटिवेशन इज व्हेरी गुड टेक्निक्स फॉर कन्वर्टिंग अवर ॲबिलिटी इनटू परफॉर्मन्स, आणि मग आपली ॲबिलिटी ही परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट होत असते. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Definition: the word motivation derived from the Latin word move. The Latin word move means to move or to drive forward, etc. म्हणजे आपण काय होतो, एका सर्टन स्टेज पासून दुसऱ्या स्टेज वरती मूव्ह होतो, म्हणून मोटिवेशन हा वर्ड लॅटिन वर्ड पासून आलेला आहे. मोटिवेशन कॅन बी डिफाइंड ॲज द स्टिम्युलेटिंग, इन्स्पायरिंग अँड इंड्युसिंग द एम्प्लॉईज परफॉर्मन्स. काय सांगितलेलं आहे बघा, मोटिवेशन. Motivation can be defined as the stimulating, inspiring and inducing the employees to performance their best capacity. Employee ची बेस्ट कॅपॅसिटी आपल्याला मोटिवेशन मुळे काय होते तर बघायला मिळू शकते. म्हणजे तुमच्या सिंपल थिंग, तुमच्या ॲबिलिटीच्या परफॉर्मन्स मध्ये कन्व्हर्जन हे केलं जातं विथ द हेल्प ऑफ मोटिवेशन टूल्स और मोटिवेशन टेक्निक. मोटिवेशन इज अ सायकोलॉजिकल टर्म. मोटिवेशन काय आहे, मोटिवेशन ही एक सायकोलॉजिकल टर्म आहे. मोटिवेशन इज द सायकोलॉजिकल टर्म्स विच मीन्स इट कॅन नॉट बी फोर्स ऑन एम्प्लॉईज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, अरे हा मी तुला सांगतेय ना तर तू मोटिवेट झालाच पाहिजेस. नो, वी कॅन नॉट फोर्स ऑन एम्प्लॉईज. आपण एम्प्लॉईज वरती फोर्स नाही करू शकत इथे. इट कम ऑटोमॅटिकली फ्रॉम इनसाइड the employees as it is the willingness to do work. आणि इथे तुमच्या मोटिवेशन मुळे एम्प्लॉईचा विलिंगनेस हा इनसाइटली काय झाला पाहिजे तर ऑटोमॅटिकली इन्क्रीज झाला पाहिजे. आणि बऱ्याच वेळी असं होतं बघा की आपण मोटिवेशन की लेक्चर ऐकतो, मोटिवेशनच्या काही गोष्टी ऐकतो आणि तेवढ्या वेळांपुरताच आपल्याला मोटिवेशन होतं, देन रेशे बाकी काहीच मग आपला परफॉर्मन्स इन्क्रीज नाही होते. सो दिस इज नॉट अ गुड मोटिवेशन. मोटिवेशन हे असं असायला हवं जेणेकरून तुमची इनसाइड कॅपॅसिटी, इनसाइड विलिंगनेस हा त्यामधून इन्क्रीज झाला पाहिजे, तो कुठेतरी जागा झाला पाहिजे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो काय काय सांगायचंय बघा, डेफिनेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे. मोटिवेशन इज डेराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. ओके, देन मोटिवेशन कॅन बी डिफाइंड स्टिम्युलेटिंग, इन्स्पायरिंग अँड इंड्युसिंग द एम्प्लॉईज टू परफॉर्मन्स देअर बेस्ट कॅपॅसिटी. मोटिवेशन इज द सायकोलॉजिकल टर्म बिकॉज इट कॅन नॉट बी फोर्स ऑन एम्प्लॉईज. आपण एम्प्लॉईज वरती फोर्स नाही करू शकत. इट इज ऑटोमॅटिकली फ्रॉम इनसाइड. कुठेतरी आपल्याला आतून आवाज येतो ना, नाही रे आपण चुकीच्या कुठेतरी रोडवरती जातोय आणि आपल्याला काहीतरी करायला हवं. म्हणजे तो इनसाइड मोटिवेशन आणि आउटसाइड मोटिवेशन हे दोन पार्ट आहेत मोटिवेशनचे. बऱ्याच वेळी काय होतं, इनसाइड मोटिवेशन कोणीही न मोटिवेट करता बऱ्याच गोष्टी आपल्याला फील होतात आणि यामधून आपण सेल्फ मोटिवेटेड होतो.
हा इनसाइडचा एक वेगळा पार्ट आहे, इनसाइड मोटिवेशन म्हणू शकतो आपण त्याला. आणि आउटसाइड मोटिवेशन म्हणजे कोण एखादा थर्ड पर्सन आहे तो तुम्हाला बऱ्याच वेळी काय करतो तर तुमचं ब्रेन वॉश करून तुम्हाला गोष्टी पटवून देतो आणि मग तुम्ही काय होतात तर मोटिवेट होतो. सो इनसाइड मोटिवेशन आणि आउटसाइड मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इफेक्टिव्ह मोटिवेशनल ऍक्टिव्हिटी असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट अँड डेफिनेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Name features of motivation. First feature, motivation is a psychological phenomenon. Motivation काय आहे? Psychological phenomena. So motivation is an internal feeling. Motivation is an internal feeling which means it cannot be forced on an employee. जसं की आपण डेफिनेशन मध्ये बघितलं, आपण फोर्स करू शकतो का एम्प्लॉईजला? नाही नाही नाही, मी 1 तास बडबडते आणि तुम्ही मोटिवेट झाला पाहिजे. नो. जर त्या एम्प्लॉईची इनसाइड विलिंगनेस असेल तरच काय होणार आहे, त्या मोटिवेशनचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकतो. किंवा एखादा एम्प्लॉईज किती मोटिवेट झालेला आहे, वी कॅन मेजर? नो, वी कांट मेजर अॅक्युरेटली ना. कधी तो परफॉर्मन्स देईल त्याच्या वेळी मग आपण काय करू शकतो, त्याच्या परफॉर्मन्स वरून जज करू शकतो. अरे हा, मी तेव्हा मोटिवेशन दिलं होतं ते राईट होतं. लक्षात येत आहे? So motivation is an internal feeling which means it cannot be forced on employees. The internal feelings such as need, desire, aspiration, etc. etc. हे पण फार महत्त्वाचं आहे. मोटिवेशन कोणावरती होणार आहे हो? खूप छान थेरी तुम्हाला टीवायला पण लर्न करायला लागणार आहे त्याच्या मोटिवेशनच्या डिटेल. फक्त इथे आपण मोटिवेशन काय आहे, त्याचे फीचर्स, त्याचे इम्पॅक्ट फॅक्टर, ओके, असा बेस फक्त इथे क्लिअर करणार आहोत. आणि मोटिवेशनच्या खूप साऱ्या थेरीज आहेत, त्यातल्या काही थेरीज तुम्ही टीवाय मध्ये लर्न करणार आहात, ओके, 3rd इयर मध्ये. सो काय सांगायचं आहे, द मोटिवेशनल इज अ इंटरनल फिलिंग सच एज नीड. फॉर एक्झाम्पल, आता मेहक पठाण, शी इज अ टॉपर स्टुडंट, आणि मी तिला सांगितलं, हा मेहक, तुला पास होण्यासाठी ना इतक्या इतक्या गोष्टी कराव्या लागतील, आणि खूप वेळ मी त्याच गोष्टीवरती काय करते, तिला लेक्चर देते. शी इज मोटिवेटेड? नो. ती मोटिवेट होईल का हो? नाही, कारण तिची नीड काय आहे. टॉप जर ती करत असेल तर त्याच्यापेक्षा आणखी काही तिला वेगळं करता येतंय का, ही तिची ऍक्च्युअली नीड असणार आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल काय करा, हिअर वी कन्सिडर द एम्प्लॉईज नीड फर्स्ट ऑफ ऑल अँड देन मोटिवेट देम. आणि मग आपण विचार करू की त्यांना कोणत्या लेवल पासून मोटिवेशन द्यायला हवंय. डिझायर. डिझायर मध्ये तुम्ही 2 गोष्टी लर्न कराल. थेरी एक्स चे पीपल असतात, थेरी वाय चे पीपल असतात. थेरी एक्स चे पीपल असतात, हे कसे असतात तर ऑलवेज बोरिंग म्हणतो ना आपण, त्यांना काहीच करायची इच्छा नसते. जसे आपल्यामध्ये सुद्धा काही स्टुडंट आहेत, मॅडम ओरडतायत, अरे इज इट क्लिअर? सो नो, काहीच रिएक्शन देत नाही. काही आपले असतात जे थेरी वाय चे पीपल असतात, जसे की आपले रेग्युलर स्टुडंट रिस्पॉन्स देतात, ते थेरी वाय चे स्टुडंट आहेत. लक्षात ठेवा, थेरी वाय आणि थेरी एक्स. थेरी एक्स मध्ये स्टुडंट कोण आहेत, जे की काहीच रिप्लाय देत नाहीत, ऑलवेज डिमोटिवेटेड असतात, त्यांना काही करायची इच्छा नसते, ते फक्त अटेंडन्स साठी येतात. अशीच ऑर्गनायझेशन मध्ये पण आहे. ऑर्गनायझेशन मध्ये पण काय असतं तर एम्प्लॉईज येतात, हा काय करायचंय, चला 8 तास काहीतरी काम करायचंय ना, मग काहीतरी काम करायचं. त्यांना म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याची इच्छाच नसते. लक्षात ठेवा. आणि तेरी वायचे पीपल असे असतात, ओके, अरे आज आपल्याला नवीन काय बरं शिकता येईल. जरी बॉसने एखादी ऑर्डर नाही दिली तरी आपण तिथे एखादं स्किल यूज करू शकतो का, म्हणजे त्यांचा विलिंगनेस हा स्ट्रॉंग असतो, त्यांचा मोरल हा हाय असतो. लक्षात ठेवा. सो डिझायर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर गुड मोटिवेशन. सो एम्प्लॉईज कोणत्या कॅटेगरीचा आहे, थेरी एक्सचा आहे, थेरी वायचा आहे, हे कन्सिडर करा. आणि मग काय करा, तुम्ही त्याला मोटिवेशन करा. आस्पिरेशन, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला काय कराव्या लागतील, कन्सिडर करून मग तुम्हाला मोटिवेशन कडे जावं लागेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. हे आमचे थेरी एक्स चे, थेरी वाय चे पर्सन जागे झालेले आहेत, आणि थेरी एक्स वाले नो मॅम, है ना, असं. चला पुढे जाऊया आपण. For example, desire to have a new house, then respect and recognition, etc. etc. Example. Second point, motivation produce goal-directed behavior. Motivation produce goal-directed behavior. Motivation induce
people to behave such a manner so that they can achieve their goals. म्हणजे असं तुम्ही बघितलंय का? हा, आय एम अ मोटिवेटेड बट आय कांट डू इट. मी काहीच नाही करणार, मला काही करायचंच नाही, असं कोण बघितलंय का तुम्ही आजूबाजूला? जे मोटिवेटेड पर्सन असणार आहे ते ऑब्विसली काय करणार आहेत? ही और शी कॅन इझिली अचीव्ह और कॉन्सन्ट्रेट देअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, असं आपण म्हणू शकतो, है ना? ते काय करतील, कुठे फोकस करतील, तर त्यांचा गोल कसे अचीव्ह करता येईल, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह कसा अचीव्ह करता येईल याच्यावरती त्यांचा फोकस असेल. सो मोटिवेटेड पर्सन नीड नो सुपरविजन ऑन डायरेक्शन. ओके, आय एम अ मोटिवेटेड पर्सन. एक मोटिवेटेड पर्सन आहे, मी सगळं मला माहिती आहे की मला काय करायचं आहे. तर तुम्हाला सुपरविजनची गरज आहे का तिथे? हा, मग कोणतरी थर्ड पर्सन येईल माझ्यावरती सुपरविजन करेल, मला डायरेक्शन देईल? नो, इट्स नॉट नेसेसरी ऑर नॉट नीडेड. आपण तिथे काय करतो, मला करायचंय ना, देन मग मी काही मेथड तिथे सर्च करेन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन. आपण म्हणतो ना प्रोडक्शनशी रिलेटेड. जर मी सपोज आय एम अ मॅनेजर, आय एम अ एम्प्लॉईज आणि मी एक मोटिवेटेड पर्सन आहे, तर मी माझं काम जितक्या पद्धतीने स्मूथली करता येईल, इफेक्टिव्हली करता येईल, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करेन. दॅट मीन्स मोटिवेटेड पर्सन नीड नॉट सुपरविजन अँड डायरेक्शन. मोटिवेटेड पर्सनला डायरेक्शनची सुपरविजनची गरज नसते. ही विल ऑलवेज वर्क इन डिझायर मॅनर. त्याचा विलिंगनेस, त्याची डिझायर तिथे असणारच आहे. फॉर एक्झाम्पल, if a person have a motive to get promotion, so he will work effectively to get promotion. Obviously, suppose एखाद्या पर्सनची विश काय आहे की मला प्रमोशन मिळायला हवं. मग प्रमोशन हे कधी मिळतं? एक तर तुमच्या एक्सपिरियन्स वरून मिळणार आहे, ते तुमच्या सिनियरिटीनुसार मिळणार आहे आणि तुमच्या वर्क इफिशियन्सीवरून मिळणार आहे, है ना? मग जर तुमचा इफेक्टिव्ह परफॉर्मन्स असेल तर नक्कीच तुम्हाला प्रमोशन मिळू शकेल. मग तुम्ही काय करा, तिथे तुमची इफोर्ट इंट्रोड्यूस करा. Are you getting my point? Yes, ma'am. Yes, 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 ma'am. ma'am. Good. Point number 3. Motivation can be positive as well as negative. बरं, आपण थोडंसं तुमच्याकडे येऊ आता. तुम्ही सांगा बरं, मोटिवेशन हे पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं, म्हणजे काय सांगता येईल? सांगा. व्हॉट इज अकॉर्डिंग युअर पॉइंट? तुमच्या मध्ये तुम्हाला काय वाटतं, मोटिवेशन पॉझिटिव्ह म्हणजे काय असेल बरं, आणि निगेटिव्ह मोटिवेशन म्हणजे काय असू शकेल? पॉजिटिव मोटिवेशन जो हमें किसी भी डिजायर, जो भी किसी पॉजिटिव ड्रीम्स वगैरह को अचीव करने के लिए इंस्पायर करेगा. और नेगेटिव मतलब किसी से रिवेंज लेने या इससे कोई भी एक्टिविटी करने के लिए हमें मोटिवेट करेगा. ओके. आणखी कोणाला सांगायचंय का? अमृता, म्हणजे गुड परफॉर्मन्स. नपूर सांग. गुड परफॉर्मन्स, पॉझिटिव्ह. नपूर, आर यू हिअरिंग? येस मॅम. ओके. पॉझिटिव्ह मोटिवेशन मध्ये आपण काय करतो आणि निगेटिव्ह मोटिवेशन मध्ये आपण काय करणार? म्हणजे आपण त्याला परफॉर्मन्स करू नये यासाठी मोटिवेट करतो का निगेटिव्ह मोटिवेशन मध्ये? आणि पॉझिटिव्ह मोटिवेशन मध्ये परफॉर्मन्स कर म्हणून मोटिवेट करतो का? येस मॅम. नाही. सिंपल थिंग लक्षात ठेवा. हा महेक काय सांगायचं? नाही मॅम, नो मॅम. ओके. तुझा आवाज नाही येते. ओके, आपण बघूया पॉइंट काय आहे पॉझिटिव्ह मोटिवेशन अँड निगेटिव्ह मोटिवेशन. एक लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह मोटिवेशन मध्ये तुम्ही काय करताय, वी प्रेफर इन्सेंटिव्ह, बोनस, रिवॉर्ड एक्सेट्रा. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईजला सांगतोय आपण, तू हे काम कर, जर हे तू काम कम्प्लीट केलंस तर आम्ही तुला काय देऊ, एक बोनस देऊ, इन्सेंटिव्ह देऊ किंवा काही एक्स्ट्रा अलाउन्सेस देऊ. ओके, that means we provide the positive motivation to the employees, and after completing the task we provide some incentive, some bonus and extra facility to the employees, as well as we prefer the aspirational certificate, okay, trophies. अशा पद्धतीने आपण काय करतो, पॉझिटिव्ह कडे जातो. निगेटिव्ह मोटिवेशन,
त्याच्या अपोजिट असेल. निगेटिव्ह मोटिवेशन मध्ये आधीच सांगतो पण अरे हा जर तू टास्क कम्प्लीट नाही केलास तर मी काय करेन, तुला पनिशमेंट देईन. म्हणजे जसं टीचर करतात नेहमीच है ना, तुम्हाला निगेटिव्ह मोटिवेशन देतात पण त्याचं इंटेन्शन काय असतं, तर तुमचा परफॉर्मन्स हा कुठून तरी तिथून रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो दिस इज द पॉझिटिव्ह मोटिवेशन अँड निगेटिव्ह मोटिवेशन. निगेटिव्ह मध्ये फक्त तुम्ही पनिशमेंटला इम्पॉर्टन्स देता, पनिशमेंट दिल्या जातात जर परफॉर्मन्स नाही दिला एम्प्लॉईजने. आणि मग एम्प्लॉईज काय म्हणतात, अरे बापरे, पनिशमेंट घेण्यापेक्षा आपण काय करू, आपलं काम कम्प्लीट करू ना. बघूया आपण काय आहे. The motivate employees manager use various motivators. Some motivators are positive and some are negative. So example of motivation. Motivators are promotion, increment, bonus, respect, recognition. If the employee does not improve his performance with the positive motivators, then manager use negative motivators such as warning, issue memo, demotion, stopping increment, etc. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह मोटिवेशन आणि निगेटिव्ह मोटिवेशन. पॉझिटिव्ह मध्ये लक्षात आलं असेल तुमच्या, पॉझिटिव्ह गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं जातं, निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह गोष्टीला डिमोशन सुद्धा केलं जातं. जर नाही परफॉर्मन्स दिला तर मेमो दिला जातो, वॉर्निंग दिले जातात, इन्क्रीमेंट स्टॉप केले जातात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. मैम एक बार फिर से Yes, समझाइए। ma'am. Then point number 4, motivation is a complex process. Motivation is a complex process. Motivation is a complex and very difficult task for the manager. In order to motivate people, a manager must understand various types of human need. लक्षात ठेवा, जसं की मी आता सांगितलं, मेहक ऍक्च्युली कोणत्या टाईपचे स्टुडंट आहे हे मला आधी अंडरस्टँड करावं लागेल, है ना. मेहक असेल, अमन असेल, देन मुस्कान असेल, नुपूर असेल, अमृता असेल, हे कोणत्या कॅटेगरीचे स्टुडंट आहेत हे मला आधी अंडरस्टँड करावं लागेल. म्हणजे त्यांची नीड कोणती आहे हे अंडरस्टँड करावं लागेल. कोणत्या स्टुडंटला कोणत्या टाईपचं मोटिवेशन द्यायची गरज आहे. ओके, that means the motivation is very complex and difficult task for manager, because first of all manager here consider the types of human need. एम्प्लॉईच्या नीड आधी काय करा, तुम्ही कन्सिडर करा, त्याच्यावरती फोकस करा. देन human need are mental feeling which can be measured accurately. Okay, काय सांगायचं इथे, ह्युमन नीड आर मेंटल फिलिंग. मेंटल फिलिंग म्हणजे काय सांगा बरं, काय मेंटलच आहेत सगळ्या फिलिंग असं म्हणायचंय का इथे? नो मैम। No, ma'am. सांगा बरं, कोण सांगू शकेल का? ह्युमन नीड आर मेंटल फिलिंग विच कॅन बी मेजर्ड ॲक्युरेट. आपण वापरतो फ्रेंड मध्ये मेंटल. मेंटल म्हणजे मेंटल नव्हे, हा तो मेंटल नाहीये, आणि ते मेंटल पण तुम्ही चुकीच्याच म्हणजे तिथे चुकीचे वर्डिंग वापरता. मेंटल मानसिक म्हणतो आपण, जनरली काय म्हणतो आपण, सॅटिस्फॅक्शन इज डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज, है ना. म्हणजे तुम्ही जर थोडासा विचार केलात ना, तर काही स्टुडंटचं असं असतं बघा की किती अकाउंट मध्ये 99 मार्क मिळालेले आहेत, तरी तो रडत असतो एका मार्क्ससाठी, अरे माझा 1 मार्क कुठे गेला आणि मला आता काय, मग सगळे ओरडणार मग. आणि एखादा 40 मार्क्स मिळणारा स्टुडंट, वाव आय एम सॅटिस्फाईड, मी पास झालो ना बस. म्हणजेच काय म्हणायचं आहे इथे, ह्युमन नीड आर मेंटल फिलिंग ते प्रत्येकावरती डिपेंड आहे. प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन हे इक्वली ट्रीट होऊ शकतं का? हो नाही, है ना. म्हणजेच एम्प्लॉईज, म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं बघा, एम्प्लॉईज म्हणणार हो की मला 10,000 पगार दिलाय ना, आय एम सॅटिस्फाईड. एखादा एम्प्लॉईज म्हणणार मला 1 लाख रुपीज पेमेंट आहे ना, आय एम नॉट सॅटिस्फाईड. इट्स डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. प्रत्येकाची फिलिंग, प्रत्येकाच्या नीड्स लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या तो कोणत्या लेवलच्या नीड वरती आहे याच्यावरती डिपेंडेबल असणार आहे तुमची मोटिवेशन. सो इफ द मॅनेजर मेजर them accurately, then also every person use different approaches to satisfy his need. Some get satisfied with the monetary incentive, or some with non-monetary incentive. That means some with positive and some with negative. So it cannot be possible to make generalization in motivation.
Are you getting my point? Motivation is a complex process because it depends on employee's Yes. need, because it depends on mental healing, it depends on approaches to satisfy need, then it depends on providing various facility. म्हणजे तुम्ही कोणत्या फॅसिलिटी, आता तुम्ही अज्युम करू शकता का रे हा एम्प्लॉईज आहे ना, ह्याला कोणती फॅसिलिटी द्यायला हवी, मॉनिटरी दिल्यानंतर तो सॅटिस्फाय होईल की नॉन मॉनिटरी दिल्यानंतर सॅटिस्फाय होईल. लक्षात येत आहे? सो ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी करून मगच तुम्हाला मोटिवेशन कडे जावं लागतं. तुम्ही म्हणाल वा हे ते खूप सिम्पल आहे, त्यामध्ये काही हार्ड नाही असं म्हणाल, पण नो, जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही मोटिवेशन टूल्स कडे जाताय तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतात, ऑब्झर्व कराव्या लागतात, स्टडी कराव्या लागतात आणि मग एम्प्लॉईज कडे जाऊन त्याला मोटिवेशन द्यावं लागतं. ओके, चल नेक्स्ट. Motivation is a dynamic and continuous process. Sorry. Human beings are ever changing. Human need are ultimately unlimited and go on changing continuous. ह्युमनच्या नीड ह्या कशा आहेत तर डायनामिक आहेत, त्याच्या नीड ह्या कंटिन्युअसली चेंज होणाऱ्या आहेत. तुम्ही एक मला सांगाल का की आपण नेहमी सॅटिस्फाय होतो, पण कोणत्या अशा दोन नीड आहेत ज्या प्रॅक्टिकली तुम्ही थोडस विचारता, प्रॅक्टिकली विचारते, प्रॅक्टिकली अशा कोणत्या दोन नीड आहेत जिथे माणूस सॅटिस्फाईच नाही होते, म्हणजे तो कोणत्या लेवलला गेल्यानंतर म्हणत नाही नो बास मला आता ओके आय एम सॅटिस्फाय, याच्या पुढे मला ह्या गोष्टी नकोच आहे. सांगा बरं असं अशा कोणत्या दोन नीड आहेत ह्याच्यासाठी ह्या एक्सेप्शनल असतात. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आय एम हँग्री पर्सन, काय करते, खाते, इटिंग करते, देन एका सर्टन स्टेज नंतर ओके आय एम सॅटिस्फाय, स्टॉप दिस, आपण म्हणू शकतो ही माझी नीड काय आहे तर फुलफिल झालेली आहे. पण अशा कोणत्या दोन नीड आहेत जिथे तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल ना स्टॉप नाही होते? हा महक. मनी अँड लक्झरियस लाईफ. मनी अँड लक्झरियस लाईफ. मेसेज करा ना, मला आवाज नाही येतो. मनीची राईट बरोबर आहे, मनी इज राईट. आपण म्हणतो हा माझ्याकडे इतके पैसे आहेत, याच्यापेक्षा पुढे माझ्याकडे काहीच पैसे नाही आले तरी चालतील. लक्झरियस लाईफ नो, लक्झरियस लाईफला एका सर्टन स्टेज नंतर माणूस ओके ठीक आहे, ते मनी मध्ये आपण इन्क्लूड करतो ना लक्झरियस लाईफ असं म्हणू नाही. नाही, रीडिंगला नको, तुला काय वाटतंय तू किती दिवस रीडिंग करू शकतेस? एक मिनिट. नको, तुला वाटतं रीडिंग आपण कितीही रीडिंग करत गेल्यानंतर आपण सॅटिस्फाय नाही, एका सर्टन स्टेज नंतर म्हणतो ना नको आता जरा थोडस कंटाळा आला, तिथे नीड आपली स्टॉप करूया आपण आणि मग थोड्याशा एंटरटेनिंगच्या गोष्टीकडे इम्पॉर्टन्स देतो. मला नको, म्हणजे मी काय विचारलं, कोणत्या अशा दोन नीड आहेत जिथे तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल स्टॉप नाही होते? जसं महकने सांगितलं, पैसा तुमच्याकडे कितीही आला तरी तुम्ही म्हणताय का नको 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 बस झाला, ते इतकं इनफ आहे माझ्यासाठी. नो, एक लक्षात ठेवा, लव्ह अँड अफेक्शन अँड मनी, लव्ह अँड अफेक्शन अँड मनी. ओके, म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तुम्ही सॅटिस्फाय नाही होत, मनी कितीही आली तरी तुम्ही सॅटिस्फाय होत. And love, that means our family, our friend, our special friend, whatever it may be. आपण म्हणतो ना म्हणजे माझ्यावरती कितीही प्रेम करणारी लोक असतील ना तरी आपण म्हणतो नको, याच्या पुढे माझ्या आयुष्यात कोणीही नाही आलं तरी चालेल, म्हणजे फ्रेंड असतील, आपले फॅमिली मेंबर असतील किंवा अदर पर्सन असतील, तिथे आपली नीड सॅटिस्फाय होतच नाही आणि मग आपण त्यातून छोट्या छोट्या गोष्टी शोधत राहतो बघा, हा याने ना अजून माझ्यासाठी हे नाही केली है ना, म्हणजे केलेल्या गोष्टी आपण बऱ्याच वेळी इग्नोर करतो. फॉर एक्झाम्पल आपल्या आई वडिलांचं खूप करतात आपल्यासाठी, तरी आपण एका स्टेजला कुठेतरी आणखी एक्सपेक्टेशन असतच बघा की अजून आणखी ह्या गोष्टी करायला हरकत नाही है ना. आपले काही स्पेशल फ्रेंड असतील किंवा आपले काही आपले तुमचे कॉलेजचे फ्रेंड्स असतील, तुमचे नेबर्स असतील. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे एक मराठीमध्ये सुद्धा एक म्हण आहे बघा, माणूस प्रेमाचा आणि पैशाचा ऑलवेज भुकेलेला असतो. ज्यांना मराठी समजतं त्यांच्या लक्षात, माणूस प्रेमाचा आणि पैशाचा हा ऑलवेज भुकेलेला असतो, म्हणजे ऑलवेज हंग्री असतो.
फॉर मनी अँड फॉर लव्ह. दे आर नॉट सॅटिस्फाईड. आणि बाकीच्या ज्या नीड आहेत म्हणतो ना आपण, त्या एका स्टेजला कुठेतरी फुलफिल होतात, कुठेतरी आपण सॅटिस्फाय होतो. जसं की आपण सांगितलं, आपल्याला एखादा पदार्थ आवडतो, आपण किती किती ईट करू शकतो ना तो. एका सर्टन स्टेज नंतर आपण ओके आय एम सॅटिस्फाईड. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये पण लर्न केलं असेल, राईट? म्हणजे नीड आपल्या किंवा युटिलिटी मध्ये लर्न केलं असेल, तुम्ही डिझायर मध्ये लर्न केलं असेल इकॉनॉमिक्स मध्ये. सो मोटिवेशन मध्ये ह्या गोष्टी तुम्ही काय करा, ते स्टडी करा की ह्युमनची नीड काय आहे, आणि मग मोटिवेशन कडे जा. बिकॉज आपल्या नीड ह्या कशा होतात तर कंटिन्युअसली चेंज होणाऱ्या आहेत, राईट? नेक्स्ट पॉइंट इज अ परवेसिव्ह. मोटिवेशन इज अ परवेसिव्ह ऑफ ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. That means top level management, middle level management and lower level manager, right ना? म्हणजे मोटिवेशन ऑल परवेसिव्ह इन नेचर अँड युनिव्हर्सल म्हणू शकतो आपण. मोटिवेशन ही प्रत्येकासाठी गरजेची आहे. तुम्ही म्हणाल तुमच्यासाठी गरजेची आहे का? ऑब्विसली असणार आहे. जसं स्टुडंटसाठी मोटिवेशन निडेड आहे, तसं टीचरसाठी पण असणार आहे, तसं टॉप लेवल मॅनेजरसाठी निडेड आहे, लोअर लेवल साठी निडेड आहे, तसं मिडल लेवल साठी सुद्धा असेल, तसं टॉप लेवल साठी सुद्धा निडेड असेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट मीन्स मोटिवेशन इज ऑल परवेसिव्ह इन नेचर बिकॉज दिस इज रिक्वायर्ड फॉर ऑल लेवल ऑफ मॅनेजर. दॅट मीन्स टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल, as well as all types of organization. That means profit making organization, non-profit making organization is required by all types of department. कुठेही गेलात तर मोटिवेशन एक्सेप्शनल आहे असं तुम्ही म्हणूच नाही शकत, कारण ही कसं आहे, परवेसिव्ह इन नेचर असते. सो दिस इज द इसेन्शियल टू डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ ग्रुप अँड टीम स्पिरिट अमंगेस्ट ऑल मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, कारण यामधूनच एक टीम स्पिरिट किंवा एक ग्रुपची कॉन्सेप्ट ही डेव्हलप. रिलेटेड टू जॉब सॅटिस्फॅक्शन. मोटिवेशन इज द ऍक्ट सॅटिस्फाय द नीड अँड डिझायर. ओके, मोटिवेशन मधून आपली नीड अँड डिझायर ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. जॉब सॅटिस्फॅक्शन रिझल्ट ओनली व्हेन सच अ नीड अँड डिझायर आर फुलफिल्ड. जॉब सॅटिस्फॅक्शन इज द आउटकम ऑफ द मोटिवेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जॉब सॅटिस्फॅक्शन इज द आउटकम ऑफ मोटिवेशन. ओके, काय आहे मोटिवेशनचं आउटकम? इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, चला व्हाईट बोर्ड वरती या आणि फटाफट क्रक्स लिहून घ्या शॉर्ट मध्ये. What is motivation? Explain its feature. Introduction part मध्ये लिहा. Motivation is a psychological process. थोडे point. Motivation is derived from the Latin word. Okay, so motivation is depends on employees need. ह्या बेसिक गोष्टी फीचर्स मध्ये सॉरी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये लिहा. मी डायरेक्टली फीचर स्टार्ट करते. फर्स्ट काय होता पॉइंट? Motivation is a फर्स्ट पॉइंट सांगा फटाफट. Motivation is a physiological phenomenon. Point number first. Motivation is a psychological phenomenon. Okay. So motivation कशी आहे? एक psychological process आहे. So the internal feeling, motivation is the internal feeling which means cannot be forced on employees. Mention करा. Motivation is an internal feeling motivation is an internal feeling which means it cannot be forced on employees. Okay.
cannot be forced on employees. So internal feelings such as need, desire, aspiration, etc. Point number 2 काय होता? मोटिवेशन प्रोड्यूस गोल डायरेक्टेड बिहेवियर. म्हणजे इथे सुपरविजनची गरज नसते हे सांगायचं आहे. प्रत्येक जण मोटिवेटेड पर्सन आपला आपला टास्क कंप्लीट करेल. राईट. सो मोटिवेशन प्रोड्यूस गोल ओरिएंटेड. Motivation induce people to behave in such a manner so that they can achieve their goals. Motivated person need not supervision. Is it clear? कुठे confusion वगैरे असेल तर विचारू शकता. Yes, ma'am. Then point number 3. Point number 3 काय होता? Motivation positive and negative. Motivation positive and negative. Positive motivation चे example पुढे मेन्शन करा आणि negative motivation मध्ये काय आहे हे लिहावं लागेल. सो पॉझिटिव्ह मोटिवेशन अँड निगेटिव्ह मोटिवेशन. पॉझिटिव्ह मोटिवेशन अँड निगेटिव्ह मोटिवेशन. पॉझिटिव्ह मोटिवेशन डॅश करा. काय येतं पॉझिटिव्ह मोटिवेशन त्याचे एक्झाम्पल लिहा. प्रमोशन, इन्क्रीमेंट, बोनस, रिस्पेक्ट, रेकग्नायझेशन. आणि निगेटिव्ह मोटिवेशन मध्ये काय सांगितलेलं आहे? निगेटिव्ह मोटिवेशन सांगा बरं. निगेटिव्ह मोटिवेशन मध्ये काय येईल? अरे बोलो ना. मेमो. हा. निगेटिव्ह मोटिवेशन वॉर्निंग. मोटिवेशन काय ते मोटिवेशन मोटिवेटरचं. Negative motivation, positive motivation. Warning, issue, memo. Demotion, stopping increments, etc. Okay, point number 4. Motivation is complex process. is complex Right. process. Motivation is a complex process. मोटिवेशन द्यायचं असेल तर त्या कोणत्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील? मोटिवेशन इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. का बरं म्हटलेलं आहे मोटिवेशन इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस? क्योंकि सब अलग अलग पहिली गोष्ट मला काय करावी लागेल? व्हेरियस टाइप्स ऑफ नीड ह्या अंडरस्टँड कराव्या लागतील. राईट ना. अंडरस्टँड व्हेरियस टाइप्स ऑफ नीड. त्याचबरोबर आणखी काय करावं लागेल मग? मेंटल फिलिंग काय आहे ते एम्प्लॉईच्या हे अंडरस्टूड कराव्या लागतील. सो मेंटल फिलिंग अंडरस्टूड कराव्या लागतील. देन आणखी काय सांगितलं होतं आपण? मॉनिटरी नॉन मॉनिटरी काय प्रोव्हाइड करायचं याच्यावरती विचार करावा लागेल. मॉनिटरी and non-monetary factors understood करावे लागतील. ओके. Then okay, next point number 5. Motivation is a dynamic and continuous process. Right. Motivation is a dynamic process. डायनामिक का आहे? कारण ह्युमनच्या नीड ह्या कशा आहेत? अनलिमिटेड आहेत. राईट ना. ह्युमनच्या नीड ह्या कशा आहेत? अनलिमिटेड आहेत आणि त्या सुद्धा कशा आहेत तर कंटिन्युअसली चेंज होणाऱ्या आहेत. Human needs are unlimited and go on changing continuously. Go on changing continuously. Point number 6. Pervasive. Right. Pervasive. That means this is applicable to all types of level. Okay. प्रत्येक लेवल साठी काय असणार आहे तर needed असेल.
pervasive, that means motivation is a pervasive nature of all level of manager, like top level, middle level and lower level. आणखी तुम्ही ऍड करू शकताय तिथे मग. And last point, related to job related satisfaction. to job satisfaction. तुमच्या मोटिवेशन मधून तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे तरच तुम्ही त्याला मोटिवेशन म्हणू शकाल. ओके, रिलेटेड टू जॉब सॅटिस्फॅक्शन, रिलेटेड टू जॉब सॅटिस्फॅक्शन. मोटिवेशन इज द ऍक्ट सॅटिस्फाय नीड अँड डिझायर. Act satisfy the need and desire. Job satisfaction results only when the such need and desire are fulfilled. मग हे सेकंड सेंटेन्स स्किप केलं तरी चालेल. Job satisfaction is the outcome of motivation. Okay, job satisfaction मिळणं महत्त्वाचं आहे. Is it clear question? Yes, ma'am. Good. Yes, ma'am. आपला टाइम पण कंप्लीट झालेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. ओके, बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे. चल.